प्रगती संस्थान पाथर्डी शाखा पाथर्डीद्वारे आपल्या गेवराई शहरामध्ये भागवत ज्ञान कथेचं आयोजन केलेलं आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी म्हणजे धर्म, ज्ञान, अध्यात्म या सगळ्या गोष्टीतून ही कथा अतिशय वेगळ्या पद्धतीने आत्तापर्यंत ज्या कथा आपण ऐकत आहोत त्यातलं एक वेगळं विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचा संगम या कथेतून आपणा सर्वांना पाहायला मिळेल। गेवराई तालुक्याचं भाग्य आहे की गेवराई तालुक्यामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम दिव्य जागृती ज्योती संस्थेने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरोखर त्यांना धन्यवाद देतो मी। आणि गेवराई परिसरातील तालुक्यातील सर्व लोकांनी या कथाज्ञान यज्ञाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी इथे थांबतो। हरिओम तत्सत। आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि किती दिवस कथा चालणार आहे आणि कशा प्रकारे नियोजन असणार? तर सर्व गेवराईवासियांना आवाहन करतो आणि गेवराई तालुका पूर्ण या ठिकाणी पहिल्यांदाच दिव्यज्योती जागृती संस्थान ज्याचे सर्व गुरुदेव आशुतोष महाराज आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने आपले या गेवराई शहरामध्ये दसरा मैदान या ठिकाणी 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये सायंकाळी 4:30 ते रात्री 8:30 पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ होत आहे। त्याचा आज सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला। गावातले बरेचसे या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते आणि या कथेच्या मागचं औचित्य आहे की सध्या समाजामध्ये जी अध्यात्माची परिभाषा आज समाजाकडे आहे ती भगवान श्रीकृष्णाने आपल्या लीलेच्या माध्यमानं जी वास्तविकता सांगितलेली आहे की कथा, कीर्तन, प्रवचन जे आपण समाजामध्ये ऐकतो तर त्याचं सर्व चिंतन भगवान श्रीकृष्णाने आपल्या लीलेच्या माध्यमानं खूप विस्तृतरित्या सध्याच्या चालू घडीमध्ये, कारण अध्यात्म म्हटलं की आपण मुक्ती मोक्ष या गोष्टी करतो, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आज आवश्यकता आहे की मुक्तिमोक्ष ठीक आहे, अध्यात्मामध्ये मुक्तिमोक्ष हा शेवट आहे, परंतु सुरुवातीला वर्तमान काळामध्ये एक चांगली नीतिमत्तेनं जगणं, माणुसकीनं जगणं, इमानदारीनं जगणं आणि रिश्ते नात्यामध्ये जी दिवसेंदिवस सध्या जो दरार पडत चाललेली आहे त्याचं मूळ कारण आहे की शुद्ध अध्यात्माचा अभाव। तर या कथेच्या माध्यमाने शुद्ध अध्यात्म काय आहे, भगवान श्रीकृष्णाच्या लीलेच्या माध्यमानं कथाव्यास सुश्री वैष्णवी भारतीजी ज्या आशुतोष महाराजच्या शिष्य आहेत, जे पूर्ण विश्वामध्ये त्यांच्या कथा चालत असतात, त्यांच्या माध्यमानंच या ठिकाणी ही कथा आयोजन त्यांच्या माध्यमानं वाचन केलं जाईल कथेचं। आणि सोबत पूर्ण जी टीम आहे, पूर्ण कथेची टीम आशुतोष महाराज शिष्य आहेत, सर्व गायक वादक सर्व। तर या ठिकाणी त्यांचं पदार्पण 23 तारखेला होणार आहे आपल्या शहरामध्ये। तर सर्वांना विनंती आहे की सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये, आपादापीच्या जीवनामध्ये सत्य जाणून घेणं काळाची गरज आहे, कारण सध्या समाजाला बाहेरून धोका कमी आहे, आतून धोका जास्त आहे। अध्यात्म काय करते की आतून आपल्याला सुरक्षित करतं, मग ती सुरक्षा काय आहे, जी भगवंताची जी शाश्वत भक्ती आहे, सत्य जी ज्ञानेश्वरीमध्ये आहे, जी गाथेमध्ये आहे, हरिपाठामध्ये आहे, परंतु ते फक्त बाह्य रूपात न होता अंतरूपामध्ये ते अध्यात्म कसं रूपित करता येईल, अध्यात्म आचरणामध्ये कसं येईल, हे आशुतोष महाराज सध्या समाजामध्ये सांगत आहेत। तेच या ठिकाणी 7 दिवस विस्तृत पूर्ण ह्या तालुक्याला आणि परिसरामध्ये सर्वांना ही पर्वणीचा काळ आहे, तर सर्वांनी त्याची लाभ घ्यावा आणि सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये त्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं कृतार्थ करावं ही सर्वांना विनंती, ही सर्वांना आव्हान। कार्यक्रमाची सुरुवात ही 26 एप्रिलपासून 2 मेपर्यंत आहे, पण त्याचं औचित्य साधून संपूर्ण आपल्या शहरामध्ये 25 तारखेला सायंकाळी 4 वाजता कलश यात्रा आहे, ज्यामध्ये 400 ते 500 महिला कलश घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण ती फेरी आहे, शहरामधून रॅली म्हणतात त्याला आपण, तर ते भव्य दिव्य होणार आहे खूप। तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। गावागावामधून रांगोळी काढली जाणार आहे, गावागावामधून सर्व व्यवस्था करतायत सर्वजण आणि सर्वांनी त्याच्यामध्ये शहरवासी आणि तालुक्याचे सर्व बरेच ग्रामपंचायती सरपंच लोक त्याच्यामध्ये सर्व इन्व्हॉल्व होत आहेत, गावागावातून गाड्या येणार आहेत। प्रॉपर शहरवासियांनी जास्तीत लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय श्री कृष्ण। गुरुदेव आशुतोष महाराज की जय। जय श्रीराम। धन्यवाद।